नमस्कार आदाब। न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 12 मे 2025 रोजी नांदुरा येथे बुद्ध जयंती न म्हणता बुद्ध पौर्णिमा उत्सव असे संबोधावे। नांदुरा आपण महापुरुषांच्या जयंती व स्मृती दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा करतो, त्यामुळे जयंती व स्मृती दिन हे संबोधने योग्य आहे। परंतु तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, त्यांना संबोधी प्राप्त होणे व त्यांचे महापरिनिर्वाण हे वैशाख पौर्णिमेलाच झाले असल्यामुळे बुद्ध जयंती न म्हणता बुद्ध पौर्णिमा उत्सव असे संबोधावे असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे यांनी केले। ते स्थानिक भीमनगर येथे बुद्ध जयंती उत्सव समितीच्या 2569व्या बुद्ध पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित मंगल मैत्री फेरीच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, चीन, जपान या देशांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे प्रगतिशील राष्ट्र म्हणून जगात नावलौकिक मिळविला आहे। आपल्या भूमीत जन्म झालेल्या बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार आचरण केल्यास जगात आपलाही नावलौकिक वाढेल असेही ते पुढे म्हणाले। कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक वार्ड क्रमांक 14 येथील बुद्ध विहारावर गणेश वानखडे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदनेने झाली। त्यानंतर मंगल मैत्री फेरीला सुरुवात सकाळी 9 वाजता होऊन स्थानिक भीमनगर येथील बुद्ध विहारावर सकाळी 11 वाजता समारोप झाला। मंगल मैत्री फेरी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोळंके, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लाला भाऊ इंगळे यांनी तथागत बुद्धांना पुष्प अर्पण करून वंदन केले। या मंगल मैत्री फेरीचे विशेष वैशिष्ट्य असे की कुठल्याही प्रकारच्या घोषणा किंवा वाद्य न वाजवता भारत साळवे व बौद्धाचार्य शिवराम इंगळे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून धम्मपदाचे वाचन केले। यावेळी विविध वार्ड व ग्रामीण भागातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश बांगर, सचिव नितीन नाईक, कोषाध्यक्ष दादाराव हिरोळे यांच्यासह पत्रकार तुकाराम रोकडे, प्राध्यापक विलास आठवले, भीमराव वाकोडे, शालिग्राम हेलोडे, जानराव वाकोडे, राजेश वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप मेढे, समता सैनिक दलाचे यशवंत वाकोडे, गजानन वाकोडे, पी.डी. सरदार, धम्मा वाकोडे, गोविंदा वाघ यांनी अथक परिश्रम घेतले। या जगात प्रसन्न होतो, मृत्यूनंतर परलोकातही प्रसन्न होतो। पुण्य केलेल्या